आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। डोंगरवाडीच्या पट्ट्यावर रविवारी उडणार शर्यतीचा धुरळा, बैलगाडी शर्यतीमध्ये उत्साह। आमचे एरंडोली प्रतिनिधी कृष्णा पाटील सांगतात की मिरज तालुक्यातील डोंगरवाडी येथे रविवारी दिनांक 14 जून आमदार केसरी महा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून शर्यत प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच म्हसोबा यात्रेनिमित्त या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। या भव्य स्पर्धेचे नियोजन सांगली जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा मंचच्या माध्यमातून करण्यात आले आहे। शर्यतीच्या मैदानाची पाहणी करण्यासाठी मिरज पूर्व भागातील भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकाला तब्बल 1,11,166 रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे। रविवारी सकाळी 9 वाजता शर्यतींना प्रारंभ होणार असून परिसरातील हजारो शर्यतप्रेमी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या सोहळ्यात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयकुमार गोरे तसेच आमदार सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। यावेळी तानाजीराव पाटील, बाळासाहेब होनमोरे, उमेश पाटील, विष्णू पाटील, मोहन शिरदोडे, आत्माराम जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, बैल मालक आणि शर्यतप्रेमी उपस्थित होते। डोंगरवाडीच्या पट्ट्यावर रंगणाऱ्या या भव्य बैलगाडा शर्यतीकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे। या डोंगरवाडी पट्ट्यावरती सकाळी 9 वाजता या ठिकाणी भव्य आमदार केसरीच्या बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलेलं आहे। या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे माजी कामगार मंत्री, सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार लोकनेते आदरणीय सुरेश भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, त्याचबरोबर डोंगरवाडी म्हसोबा यात्रा या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी भव्य असं मोठ्या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। या शर्यतीसाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब उपस्थित राहणार आहेत। सर्वच या जिल्ह्यामधील प्रमुख मान्यवर, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकमधून बैलगाडी रसिकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। तरी सर्वांनीच या ठिकाणी या डोंगरवाडी पट्ट्यावरती रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बैलगाडी शर्यतीचा आनंद घ्यावा अशी विनंती या ठिकाणी बैलगाडी शर्यती संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी करतोय। जनरल गाडीचं मैदान आहे, त्याच्यामध्ये 1,11,166 रुपयाचं पहिलं बक्षीस आहे, 2 नंबरचं 71,166 रुपये आणि 3 नंबरचं 41,166 रुपयाचं बक्षीस आहे। ब गटाचं सुद्धा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। ब गटाला 51,166 रुपये, त्याचबरोबर 31,166 रुपये आणि 21,166 रुपयेचं बक्षीस या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। दुसरा चौसा आहे, आदत गट आहे। अशा मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या रकमेचं बक्षीस या मैदानावरती ठेवलेलं आहे। तरी सर्वांनीच या बैलगाडी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। जनरल गटामध्ये एक जनरल बैल आणि एक ब गटामधील बैल अशा पद्धतीचं जनरल गट सोडला जाणार आहे। ब गटामध्ये जनरल गटाचा बैल झोपायचा नाही याची दक्षता संबंधित बैलगाडीधारक आणि चालकांनी या ठिकाणी घ्यायचं आहे। डोंगरवाडीचा पट्टा म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये या डोंगरवाडी पट्ट्याचं नाव आहे। याच्यामध्ये कोणतंही चुकीचं काम करायचं नाही, शासनाच्या नियमाला अधीन राहूनच हे मैदान होणार आहे। याच्यामध्ये कुठेही काठी किंवा बॅटरी असला काही प्रकार करायचा नाही। असा प्रकार घडलाच तर त्या ठिकाणी गाडी मालक आणि गाडी चालकाला त्याच पद्धतीचं शासन या ठिकाणी या डोंगरवाडी पट्ट्यावरती मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं डोंगरवाडी पट्ट्याचं नाव बदनाम होईल असं कोणतंही कृत्य या ठिकाणी करायचं नाही आणि जरी कोणी केलं तर ते डोंगरवाडी पट्ट्यावरती या ठिकाणी बैलगाडी जे काही प्रेमी आहेत ते सहनसुद्धा करणार आहेत। याचीसुद्धा दक्षता सर्व गाडी चालक, गाडी मालक यांनीसुद्धा घ्यायची आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन असल्यामुळं या ठिकाणी रसिकांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं दुसऱ्याला त्रास होईल असं कोणतंही गैरकृत्य न करता मनमुराद आनंद या बैलगाडी शर्यतीचा लुटावा एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।